आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। गाडीच्या तोडफोडीच्या प्रकरणी 13 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि यानंतर यावरून आता मनसे विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगलाय। मिटकरींनी राज ठाकरे यांचा सुपारी बहादर असा उल्लेख केला आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। मिटकरींच्या गाडीवरती हल्ला करणारे मनसेचे आरोपी कर्णबाळा दुनबळे यांनी मिटकरींवरती हल्लाबोल केलाय। मिटकरींना ओपन चॅलेंज आहे, पोलीस सुरक्षा बाजूला करा आणि समोर या, काय ते होऊन जाऊ दे असं दुनबळे यांनी म्हटलंय। यावरती अमोल मिटकरींनी सुद्धा मनसे कार्यकर्त्यांवरती पलटवार केलाय, तर मनसे नेत्यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केलेलं आहे। माझ्या साहेबांबद्दल जर बोलेल तर मी काम करणारच ना। एक माणूस सांगा ना, ह्या राजकीय पटलावरचा एक नेता सांगा की ज्याच्यावरती हा हिरो घसरला नाही आणि आम्हाला सांगतो की माझ्या अंगावर एकटे या तुम्हाला दाखवतो। एवढं जरी तुझ्या वडिलांचं तुझ्यावरती ऋण असेल, तुला जन्म घातल्याचा, तुझ्या आईचं ऋण असेल तुझ्यावरती इतका जन्म घातल्याचा, राजा खरंच तू सांग, तू एकटा आणि मी एकटा। आम्ही काही घाबरणारे किंवा पळपुट्यांपैकी नाही, फक्त एक राजकीय शिष्टाचार किंवा एक जी पक्षाची आमची विचारधारा आहे त्या विचारधारेवर आम्ही काम करतो। तुम्ही हे जेवढे गुंडे आहेत त्यापेक्षा जास्त गुंड अमोल मिटकरी आहे, हे या बावळटांनी लक्षात ठेवावं। तुम्ही राज ठाकरे सारख्या नेत्याला सुपारीबाज म्हणता, तुमच्याजवळ असा कुठला पुरावा आहे? तो अमोल मिटकरीने दिला का? आजपर्यंत नाही दिला। मग मला सांगा, त्या कार्यकर्त्याच्या सुपारीबाज कोण आहे? सुपारीबाज तर अजित पवार आहेत। जरांडेश्वर कारखाना कसा त्यांनी हडपला? एकत्र पवार कुटुंब असताना कन्नडचा कारखाना कसा हडपला? खुद्द पंतप्रधानांना सांगितलं ना 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्र राज्य सरकारच्या बँकेत झाला। मग आम्ही कधी असे आरोप केले का? कोण ठरवणारा? पहिली तर गोष्ट, आम्ही महायुतीचा भाग नाही आहोत, आम्ही आमचं लढतोय। आणि तू कोण ठरवणारा? तुझी लायकी काय, तुझी पद काय? त्यामुळे त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल बोलावं, ज्यांना लपत छपत वेषांतर करत फिरावं लागतं। आम्ही असं काही केलं नाही, आम्ही जे करतो ते उजळ माथ्याने करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।